आपल्यासोबत बोलण्यासाठी मराठा नेते नरेंद्र पाटील आहेत. सर, टीव्ही 9 मध्ये आपलं स्वागत आहे. जरांगे पाटील असं उपमुख्यमंत्र्यांचा डाव आहे दगाफटका करण्यात. खरं म्हणजे जरांगे पाटलांना कसली भीती आहे मला माहीत नाही. परंतु सातत्याने राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्यावरती आता ते व्यक्तिशः टीका करत आहे, जे फार चुकीचं आहे. मला असं वाटतं की शरद पवारांची राष्ट्रवादी जी फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली सामील झाली त्याचा राग आहे का? उद्धवजी ठाकरे यांची शिवसेना एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले त्याचा राग आहे का? आणि त्यांचा नक्की बोलता धनी कोण आहे हे मलाही माहीत नाही. बीडमध्ये आमदारांची जी काही घरांची जाळपोळ झाली, या जाळपोळीच्या नंतरही त्यांनी चुकीचे शब्द या राज्याचे गृहमंत्र्यांच्या बद्दल काढले, हे फार चुकीचं आहे. जरंगेजी, तुम्ही एक चांगले आंदोलनकर्ते आहात. मी तुम्हाला 2018 पासून ओळखतो. परंतु राज्याचे गृहमंत्र्यांकडे जर एखाद्या आमदारांनी तक्रार केली किंवा एखाद्या आमदारांनी किंवा लोकप्रतिनिधी जाऊन आम्हाला याच्यामध्ये धोका होऊ शकतो, जीवेला काही घातपात होऊ शकतो, मग त्याबद्दल जर गृहमंत्र्यांनी जर तिकडं कारवाई करण्याचा निर्णय घेतला तर मग त्यांचं काय चुकलं? जसं तुम्ही आज म्हणता की तिथं घातपात होण्याची शक्यता आहे, तर नक्कीच आहे, गृहमंत्री त्याच्यामध्ये लक्ष घालतील, तुम्हाला योग्य पोलीस संरक्षण देतील, सगळं काय करतील, कुठे काही गालबोट लागताना याची काळजी घेण्याचे ते प्रयत्न करतील. त्याच्यामुळे जरंगेजी, तुम्ही आता थेट फडणवीस साहेबांनी भारतीय जनता पक्षाबद्दल जे काही काल वक्तव्य केलं हे बरोबर नाही. तुम्ही तुमच्या आंदोलनापुरतं मर्यादित राहावं, एवढीच माझी त्यांना विनंती आहे. सध्या मराठी आंदोलकांवरती आता गुन्हे देखील दाखल होण्यास सुरुवात झालेली आहे. मी पण सोलापूरमध्ये उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना आंदोलन केलं होतं. माझ्यावरती पण गुन्हे आहेत. नवी मुंबईमध्येही आमच्याकडनं, आमच्या कार्यकर्त्यांकडनं तोडफोड झाली होती. त्यावेळेलाही माझ्यावरती गुन्हे आहेत. महाराष्ट्रामध्ये जिथे शासकीय मालमत्ता, जिथे आपण नुकसान पोहोचवतो तिथे गुन्हे दाखल होतात आणि ते गुन्हे नंतर काढलेले जातात. परंतु हे गुन्हे दाखल का होतात? की बाबा तुम्ही कायदा सुव्यवस्था हातामध्ये घेऊ नका म्हणून माझी मराठा बांधवांना, कारण त्यानंतर काही एम-पी-एस-सीच्या मुलांना अडचणी आलेल्या आहेत. काही ठिकाणी कॉलेजमध्ये ॲडमिशनच्या मुलांना ज्यांचे गुन्हे दाखल झालेले आहेत. पासपोर्ट त्यांना मिळाले नाही. परदेशी शिक्षण घेणाऱ्या मुलांवरती पण अडचणी झालेल्या आहेत. त्याच्यामुळे कृपया करून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न होऊ नये याची मराठा बांधवांनी काळजी घ्यावी. आपण नक्की आंदोलन करावं, ठिय्या आंदोलन करावं, साखळी उपोषण करावं, परंतु शासकीय मालमत्ता याचं नुकसान करण्याचा अधिकार कुठल्याच समाजाला यामध्ये नाही. ना आता सध्या जे साखळी आंदोलन करतात ते जे मराठा समाज त्यांना देखील आता पोलिसांकडून धरपकड होते. हे असं आहे की काही अँटी बॅड एलिमेंट्स या सगळ्या चळवळीमध्ये आता उतरलेले आहेत, जे प्रामुख्याने फार चांगल्या पद्धतीने दिसतात. अहो, ते जे आमदार ज्यांचं तुम्ही घर जाळलं, ते त्यांच्या मतदारसंघामधली लोक परिचित होती का नाही? मग कोणी आपल्याच आमदारांचं, स्थानिक आमदारांचं घर जाळतं का? म्हणजे ह्याच्यावरनं कळतं की काही बॅड एलिमेंट्स ह्याच्यामध्ये आहेत. गृह विभाग अशा बॅड एलिमेंट्सला अडवण्यासाठी, रोखण्यासाठी कारवाई करत असतील. यदाकदाचित आपल्यामधूनही कुणी असं चुकीची काही पावलं उचलणार असतील तर कृपया करून आपण उचलू नका. आंदोलन आहे, शांततेने मध्ये आणि व्यवस्थित करा, याच्याबद्दल काही दुमत नाही. मराठ्यांना सरसकट आरक्षण द्या या मागणीवरती ते आता देखील ठाम आहेत. तर बघा कसं होतं की तुम्ही आरक्षण मागत असताना कुणबी जे आरक्षण आम्हाला हवं आहे त्याच्यामध्ये आरक्षणाच्या नियमाप्रमाणे जात कास्ट सर्टिफिकेट देताना परिवारातला एकावरती तरीही कुणबीचं त्या ठिकाणी उल्लेख होणं गरजेचं आहे त्याच्या बर्थ सर्टिफिकेटमध्ये. मग आजोबा असू दे, पणजोबा असू दे, खापर पणजोबा असू दे. आता अशा परिस्थितीमध्ये पहिली जी मागणी होती, जी आमचे किशोर चव्हाण यांनी उचलून धरली होती की मराठवाडा हा निजामांच्या काळामध्ये कुणबी हा मराठा होता किंवा मराठा हा कुणबी होता म्हणून आम्हाला सर्टिफिकेट देण्यात यावी. पहिली मागणी, तीच मागणी जरंगेने उचलून धरली आणि त्यांनी काय सांगितलं की मराठवाड्यापुरतं मर्यादित करा. कालांतराने त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही सरसकट महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी कुणबी सर्टिफिकेट द्या. आता हे होणं किती सोपं आहे आणि किती अवघड आहे हे आम्हालाही कल्पना आहे. याचं कारण असं आहे की जी शिंदे समिती आहे, या शिंदे समितीने फक्त महाराष्ट्रामध्ये मराठवाड्याचा दौरा केलेला आहे, उर्वरित महाराष्ट्राचा दौरा केलेला नाहीये. जोपर्यंत उर्वरित महाराष्ट्राचा दौरा करणार नाही त्याच्यासाठी तर काय ते त्याच्या अगोदर ते निर्णय देऊ शकणार नाही. किंबहुना पश्चिम महाराष्ट्रामध्ये जसं आता माझे वडील, माझे आजोबा हे कुणबी नव्हतेच. आमच्या सगळ्या सर्टिफिकेटमध्ये मराठा आहे. मग तिथं आम्हाला कुणबी सर्टिफिकेट कुठल्या आधारावरती त्या ठिकाणी देणार आहे?
ही गोष्ट खरी आहे की काही मराठवाड्यामधील छत्रपती संभाजीनगरमध्ये काही प्राध्यापक आहेत, काही तज्ज्ञ आहेत, हे वेगवेगळे दाखले त्या ठिकाणी देत असतात. परंतु ते दाखले कधीतरी काही समाजाच्या लोकांनी भरपूर वर्षापूर्वी वापरले होते, ज्याच्यामध्ये एवढी जनजागृती नव्हती, त्यांना न्याय मिळाला. आता तुमची टाचणी जरी पडली, तरी सदा नावाची व्यक्ती टन करून उभी राहते आणि टीव्ही समोर उभी येते आणि तुमच्याबद्दल अपशब्द बोलते, मराठा आरक्षणाबद्दल अपशब्द बोलते, फडणवीस साहेब गृहमंत्र्यांबद्दल बोलते, मुख्यमंत्र्यांबद्दल अपशब्द बोलते. यानं आपण या ठिकाणी लक्ष घातलं पाहिजे की किती सेन्सिटिव्ह मुद्दा आहे आणि एकनाथ शिंदे स्वतः जातीनं या सगळ्या प्रक्रियेमध्ये लक्ष घालतायत. फडणवीस साहेब, अजितदादा पवारांची प्रकृती बरी नसताना त्यांनी या प्रकरणामध्ये लक्ष घालतायत. प्रत्येक मंत्र्यांना ज्या मार्गाने मराठा समाजाला न्याय देता येईल त्या मार्गाने ते काम करतात. हे प्रत्यक्षात आहेत. पण उगीचच तुम्ही राज्य सरकारमध्ये गृहमंत्र्यांच्या विरोधामध्ये बोलून दिल्लीचा विषय काढून तुम्ही वारंवार त्यांच्यावर टीका करता, हे जरंगेजी योग्य नाही आहे. हे तुम्ही थांबवलं पाहिजे. आज सर्व पक्ष बैठक देखील बोलवलेली आहे मराठा आरक्षणासंदर्भात. काय वाटतं, तोडगा निघेल? सर्व पक्ष बैठकीमध्ये जर विरोधी पक्षाने ठामपणे निर्णय घेतला की सत्ताधारी पक्षाने सरसकट कुणबी सर्टिफिकेट द्या, मग जे उद्धव ठाकरेंचे नेते असतील, दानवे असतील, काँग्रेसचे नेते विजय वट्टीवार असतील, त्याच्यानंतर राष्ट्रवादीचे नेते कोण असतील, जयंतराव पाटील साहेब असतील, घ्यावं ना त्यांनी निर्णय. त्यांनी ठणकावून सांगितलं पाहिजे सर सर्टिफिकेट तुम्ही कुणबी म्हणून दाखले द्या महाराष्ट्रामध्ये, मग बघा खरं काय खोटं काय. सर्व पक्ष बैठकीमध्ये एकंदर ही चर्चा होत असते बंद कमऱ्यामध्ये की याच्यामध्ये काय अडचण आहे, कसा सर्वे रिपोर्ट झालेला आहे, सर्वे रिपोर्टच्या माध्यमातून आपण मराठा समाजाला किंवा कुणबी समाजाला काय आपण न्याय देऊ शकतो, याच्याबद्दल ती चर्चा आहे. परंतु राजकीय पक्ष, वेळ साधू पक्ष वेळ बघेल आणि तिकडे हल्ले करणं हे विरोधकाचं काम आहे, ते करत राहणार आहे. काय वाटतं, मराठ्यांना आरक्षण कधीपर्यंत मिळेल? मराठ्यांना आरक्षण मिळालंच पाहिजे. ही काळ्या दगडावरची रेष आहे. 1980 पासूनचा हा लढा वडिलांनी सुरू केला होता. आजही तो लढा त्या ठिकाणी विविध नेत्यांच्या माध्यमातून चालू आहे. त्या ठिकाणी आमचे वडजे सर असतील, अण्णासाहेब जावळे असतील, शशिकांत पवार असतील, मग त्याच्यानंतर आता आम्ही छोटे मोठे कार्यकर्ते त्या ठिकाणी लढतोय. परंतु कायद्याच्या चौकटीमध्ये जो लढा आहे तो दिला तरच तो टिकेल. नाहीतर आजही जर घाईघाईमध्ये जर निर्णय घेतला आणि तो हायकोर्टात चॅलेंज झाला किंवा सुप्रीम कोर्टात परत चॅलेंज झाला आणि जर टेकला नाही, तर ह्याचं खापर शिंदे साहेबांच्या सरकारवरती पडेल. आणि आपल्याला चांगल्या मुख्यमंत्री जो मराठा समाजाच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे, याला कधी अडचणीत येऊ देऊ नये, याची आपण सर्वांनी काळजी घेणं गरजेचं आहे. नक्कीच, धन्यवाद. आपण पाहू शकतो की मराठा आरक्षण मिळालं पाहिजे असं माझं देखील मत आहे. अशी प्रतिक्रिया मराठा समाजाचे नेते नरेंद्र पाटील यांनी व्यक्त केली आहे. कॅमेरापर्सन राजेंद्र सह मी रवी खरात, TV9 मराठी, नवी मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.